नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। पूर्णा गावातील खंडागळे इस्टेट येथे खंडागळे परिवाराच्या वतीने लाईफ लॉंग लुब्रिकेट या बिझनेसची स्थापना करण्यात आली। याचा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या हस्ते फीत कापून विधिवत पूजा करून करण्यात आली। प्रोप्रायटर जयेश खंडागळे व कामिनी खंडागळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले। सर्व खंडागळे फॅमिली हजर होती। आपला प्लांट टाकला आपण आणि काय उपयोग? आपले 4 प्लांट आहेत, एक आर ओ, एक डीएम वॉटर आहे, एक कूलंट आहे आणि एक युरिया आहे। जे BS6 गाड्यांना आता कंपल्सरी केलेलं आहे डिझेलच्या युरिया ते। तर आपण तुम्हाला प्लांट दाखवतो। हा आपला रॉ वॉटर आहे इथे समोर, त्याच्यातून पाणी याच्यामध्ये येतं। हा आहे आर ओचा प्लांट, याच्यातून डिस्टिल वॉटर बनतो म्हणजे बिस्लरीचं पाणी। आणि इथूनच आपला कंटिन्यू आहे पुढे पाठीमागा इथून डायरेक्ट याला कनेक्शन देतं आहे डीएम वॉटरसाठी, म्हणजे बॅटरीचं पाणी जे बॅटरीसाठी असतं ना, आपलं कुठल्याही बॅटरी किंवा डिस्चार्ज वॉटर असतं त्याच्यासाठी। त्याच्या बाजूला तिथून आपला आहे कूलंटचा, त्याच्यापासून कूलंट बनतो आपला, वरती पिया जातो, पाणी जातो, त्याच्यात प्रीमिक्स पडतो, त्याच्यातनं खाली कूलंटच्या याच्यामध्ये येतं, इथं फिल होतो कूलंट आणि तोच पाणी त्या मशीनमध्ये जातो, आपल्या ब्लेंडर बोलतात त्याच्यामध्ये जातो। त्याच्यामध्ये युरिया ब्लेंड होतो आणि इकडे आपला जवळजवळ 3.5 लाखाचा आपण फिल्टर घेतलेला आहे, म्हणजे 4 व्हीलरला कुठलाही प्रॉब्लेम नाही येण्यासाठी। तिथून ब्लेंड झाला तर इथं फिल्टर होऊन मग तो फायनल प्रोडक्ट आपला बाहेर येतो आणि तिथून फिल होऊन मग आपल्या मार्केटमध्ये सेल करायला जाणार। कूलंटचा प्रोडक्ट बॉटल 1 लिटर। काय काम करते प्रोडक्ट? हे गाड्यांचा कूलंट आहे, ज्याच्यामध्ये रस्टिंग इंजनचं रस्ट लागण्यापासून थांबवते आणि गरमीमध्ये थंड ठेवते आणि थंडीमध्ये गरम ठेवते इंजन। आता इथे लोकलमध्ये तुम्हाला पाण्याचा सोर्स आहे डिस्टिल वॉटर, लोकांना इथून डिस्टिल वॉटर पण भेटणार कमी रेट, म्हणजे 40 रुपयाला ते आपण 10 रुपयेच ठेवणार आहे। पाण्याचं आहे, त्याच्या पुढे बॅटरीचं पाणी आहे जे आपण घरामध्ये बॅटरी वापरतो लाईट गेल्यावर, त्याच्यामध्ये टाकणारा जो डीएम वॉटर येतो त्याचा प्लांट, तेही आपण स्वस्त ह्याच्यामध्ये ठेवणार आहे। प्लस आपला कूलंटचा आहे जो गाड्यांमध्ये लागतो। आता गाड्यात प्रत्येक गाडीला कूलंट हा कंपल्सरी, कारण की तो रस्टिंगपासून थांबवतो, इंजन बिघडण्यापासून थांबवतो, त्यासाठी आपला तो कूलंट आपण ठेवलेला आहे। आणि लास्ट आपला युरिया जो आता गव्हर्नमेंटनी डिझेल BS6 गाड्यांना कंपल्सरी केलेलं आहे, तर काही झालं तरी तुम्हाला ते टाकणंच आहे। टँकर दिलेली आहे BS6 गाड्यांना, तो एक आपला मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट। आणि आपल्या भिवंडीचा तर हा पहिला प्लांट आहे। लोकांना कसं म्हणजे तुम्ही बॅनर वगैरे काय? बॅनर आपले प्रत्येक ट्रान्सपोर्ट एरियाला एक बॅनर लावलेले आहे। इथे आतमध्ये घुसताना तुम्ही बघितलं असेल एक साईडला आपला एक बॅनर आहे समोरच्या बाजूला, लाईफ लॉंग लुब्रिकेट म्हणून यांची एवढी प्रॉब्लेम तर कुठे ते दिसतंय, आता जाताना लक्ष ठेवू जरा म्हणजे। लेफ्ट साईडला आपला एक बॅनर लावलेला आहे, भरपूर ठिकाणी लावले आहेत, अजून आता मी 50 फ्लॅट्स दिलेले आहेत। एखाद्याला वाटलं की माझे बकेट्स आहेत तर आपण त्यांना ओपन बकेटमध्येही देतो, किंवा असं IBC टँक असतील, कोणाचे मोठे असतील गाड्यामध्ये 20 गाड्या 40 गाड्या ट्रान्सपोर्टवर आहेत, तर त्यांच्याकडे IBC टँक असेल तर आपण डायरेक्ट एक त्यांना कुठून देतो। भावाचं भावाकडनं बिझनेसच म्हणता येईल ना।
कामिनीताई, आज आपण इथे खंडागळे इस्टेट ह्या एरियामध्ये म्हणजे तुमचंच आहे, तर इथे जे आता आपण ओपनिंग केलं आहे या बिझनेसचं, तर याबद्दल आपल्याला काय सांगताय? म्हणजे कसं वाटतंय? अगदी म्हणजे प्रगती होते ना. आत्ताच ही माझी मुलं DEF म्हणजे B6 गाडीमध्ये लागणारं इंधन आणि कुलंट, RO वॉटर याचा प्लांट टाकलेला आहे. आणि आपले मराठी मुलं स्वतः आपल्या पायावर उभं राहून नोकरी करण्यापेक्षा कामधंद्याकडे वळतात, ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. आणि त्यासाठी ते या दोघांनी प्रयत्न करत आहेत. मी त्यांना त्याबद्दल शुभेच्छा देते. आई म्हणून हे जो